आणि यानंतर आपण रात्री 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। शरद पवारांच्या याचिकेवर उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप करणारे महेश जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। अजित पवारांसारखं व्हिजन माझ्या नेत्याकडे नव्हतं, महेश जाधव यांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची घेतली भेट। गोविंद बागेत झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचकही उपस्थित। बारामतीच्या काटेवाडीतील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांची भेट। तावरे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक। भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा। महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेचा तिढा वाढण्याची शक्यता। विधानसभेत जो मदत करेल त्यालाच लोकसभेला मदत करणार, अंकिता पाटील यांची प्रतिक्रिया। तर नव्या जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नाही, अजितदादांचं प्रत्युत्तर। अमित शहांना सुद्धा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, पण नरेंद्र मोदी असेपर्यंत ते होणार नाही, प्रकाश आंबेडकर यांचं विधान। तर पंतप्रधान पदाची इच्छा बाळगण्यात काहीही गैर नसल्याचाही आंबेडकरांचा टोला। ज्या भाजपनं 2014 ते 2019च्या काळात घराणेशाही विरोधात रान उठवलं, त्याच भाजपनं आता सगळ्या राज्यातल्या घराणेशाही आणि घराणी दत्तक घेतली आहेत। विखे परिवाराच्या घराणेशाहीवर सुषमा अंधारे यांचा निशाणा। महायुतीमध्ये लोकसभेची एक जागा आरपीआयला मिळावी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं महायुतीतील नेत्यांना आवाहन। आरपीआयला एकही जागा न मिळाल्यास लोकांना तोंड दाखवणं अवघड होईल, आठवलेंची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांविरोधात सिंधुदुर्ग मतदारसंघात लावलेले बॅनर चर्चेत। भाई आता खरंच पुरे झालं, आता थांबा, 5 वर्ष तोंड दाखवलं नाही, यापुढे आता येऊ नका, असा बॅनरवर उल्लेख। म्हापण, परुळे आणि भोगवे परिसरात बॅनरबाजी। विरोधकांची अवस्था गंभीर आहे, विरोधक भाजपमध्ये येत आहेत, विरोधातील मोठे नेते भाजपसोबत येत आहेत, अजित पवार यांचं वक्तव्य। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीची कांदा निर्यातीला मंजुरी। भाजपच्या राज्यसभा उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी घेतली मंत्री भारती पवार यांची भेट। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात ही भेट। भाजप महिला पदाधिकाऱ्यांसोबतही भारती पवार यांची चर्चा। काँग्रेस अस्थिरता, घराणेशाही, भ्रष्टाचाराची जननी, माझ्यावर आरोप करणं हाच काँग्रेसचा अजेंडा, पंतप्रधान मोदींची टीका। कन्येला मुख्यमंत्री बनवण्याचं शरद पवारांचं तर राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं सोनिया गांधींचं स्वप्न। अमित शहांची शरद पवारांसह सोनिया गांधींवर टीका। फिर एक बार मोदी सरकार, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपचं नवं गाणं लॉन्च।